विधानसभा निवडणूक प्रचार आता रंगात आली आहे। नेते जनतेची भाषा बोलू लागले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर आपल्या खास शैलीत बारामतीच्या कराळे ग्रामस्थांना मतदान करण्याचं आवाहन केलं। पण त्यासाठी त्यांनी जे उदाहरण दिलं ते ऐकून ग्रामस्थांमध्ये एकच हशा पिकला। तसंच दादांनी आपल्या तळीराम चाहत्याला सुद्धा गमतीशीर टोला लगावला। तुम्हालाही मजा येईल। चौघजण जेवायला बसली तर लाडक्या लेकाला जरा कलेची घालती कळी घालती। अरे शाळे 11 वाजता चालू सगळ्या महिला म्हणतात दारूबंदी करा, अजय बंद करा, आत्महत्या बंद करा। मंडळी, अजितदादांचं हे वाक्य ऐकून तुम्हाला हसू आवरलं नसेल आणि त्याचं झालं असं की निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं अजितदादा सोमवारी गेले होते बारामतीच्या कराळे गावात। दादांनी माईक हाती घेतला आणि उपस्थितांमधल्या एकानं दादांच्या नावानं जोरदार घोषणा दिली। अजितदादा, अजितदादा, अजितदादा। पण त्याच्या घोषणेचा सूर ऐकल्यानंतर घोषणा देणारा कोणत्या अवस्थेत आहे हे दादांनी हेरलं। मग दादांनी जे उत्तर दिलं त्यानं एकच हशा पिकला। अरे शाळे 11 वाजता चालू सगळ्या महिला म्हणतात दारूबंदी करा, अजय बंद करा, आत्महत्या बंद करा। यानंतर दादांनी तळीराम समर्थकाला दारू सोडण्याचा सल्ला दिला। यावेळी अजितदादांनी आपण केलेल्या विकास कामांची ग्रामस्थांना आठवण करून दिली आणि त्यासाठी जेवणाच्या पंक्तीत वाढप्याचं उदाहरण सुद्धा दिलं। आता वाढपीस जरा आपला तालुका पट्टीला बसला तरी जास्त वाढणार ना। मनुष्यासोबत आई देखील चौघजण जेवायला बसली तर लाडक्या लेकाला जरा कलेची घालती कळी घालती चुपचुप घालती पण देते ना। तसं मी केलं ना। तर मी एवढंच म्हणावं लागेल ते पद कोणामुळे मिळालं हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे। पवार साहेबांनी त्या काळामध्ये प्रचार केला, ताकद लावली आणि त्यामुळे अनेक आमदार निवडून आले। त्यात अजितदादा सुद्धा होते, त्यांना ते पद मिळालं आणि त्या पदाचा वापर नक्कीच बारामतीच्या विकासासाठी केला। पण त्याचं जे फाउंडेशन आहे आपल्या या बारामती मतदारसंघाचं विकासाचं हे आदरणीय पवार साहेबांनी तो पाया रचलेला आहे। कलेजी आणि कंदाळ्या ऐकून लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं। अजितदादा आघळ पघळ बोलण्यासाठी प्रसिद्ध। विशेषतः ग्रामीण भागातल्या जनतेशी संवाद साधताना दादा हातचं काही राखूनच ठेवत नाहीत। अनेकदा या आघळ पघळ बोलण्याची दादांनी किंमत पण मोजली। पण दादांचा स्वभाव आणि रोखठोक बाणा काही केल्या बदलला नाही। आता विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं तो पुन्हा एकदा पाहायला मिळाला। काय? बारामतीहून जितेंद्र जाधवसह प्रताप काळोखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तेव्हा दादा म्हणजे जे पोटात ते चोठात तसे